जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण असं. तर हे बघा मित्रांनो, हे आहे तिलारी नगरचा हिल स्टेशन. जाऊ दे जाऊ दे, मी तुम्हाला एकदा दाखवतो आतमध्ये जाऊन. तर मी बरीच वर्ष गेलेलो नाही आहे, पण तरी पण बघू आपण. आपल्याला आतमध्ये नाही जाता येणार, पण मी बाहेरून तुम्हाला दाखवू शकतो तो बोगदा, कारण मीच बऱ्याच वर्षानंतर मी चाललो. तर मित्रांनो, मी आता पोचलो आहे जवळजवळ कळसगादेला. म्हणजे चंदगड नंतर हेरे नंतर पाटणे नंतर पार्ले नंतर कळसगादे लागतं. सो हा जो पट्टा आहे कळसगाद्यापासून पार्लेपर्यंतचा, हा पट्ट्यामध्ये वन्यजीव प्राणी जास्त आढळतात. जसं की गवेरेडे झाले, त्यानंतर रानातले प्राणी झाले. हे जास्त करून गवेरेडे आढळतात इथे. सो इकडनं जर रात्री प्रवास करत असाल तुम्ही तर थोडं केअरफुल. आणि इथे ते जे दिसतं ते माझ्या मित्राचं घर आहे त्या साईडला, आणि त्याच्या पाठीमागे दिसतंय जो वर तो किल्ला आहे मित्रांनो. त्या साईडला किल्ला आहे. तो इथे शक्यतो रात्री थोडं अटेन्शन राहू दे रोडवरती, कारण की कधीही गवेरेडे येतात. सो कोदाळी 5 किलोमीटर राहिले, म्हणजे तिलारी नगर 6 किलोमीटर 4 किलोमीटर, आणि जो आपला तिलारी घाट आहे तो 6 किलोमीटर वरती राहिला आहे. तर बघा मित्रांनो, काय म्हणजे असं वाटतंय की चित्रामध्ये बसवलेलं गाव आहे. पूर्ण हिरवगार दोन्ही बाजूने, आणि मस्तपैकी रस्ता चाललाय, आणि दोन्ही साईडला घरं आहेत. बघा किती भारी वाटतं. आणि मुलं आहेत ती मस्त टेरिसवर खेळतायत. हे बघा, हे आहे कळसगादे गाव. इथे पण मित्रांनो थंडीमध्ये तुम्हाला एवढी थंडी लागेल, आणि पावसामध्ये एवढं धुकं असतं की समोरची गाडी सोडा, समोरचा माणूस पण दिसत नाही. तर एवढं भयानक धुकं असतं. तर क्लायमेट बघा, नजारे ही नजारे हे. एका साईडला पूर्ण काळं कुट्ट, एका साईडला निळं शार. तर हे बघा मित्रांनो, हे आहे तिलारी नगरचा हिल स्टेशन, कोदाळीच्या पुढचा. आणि इथून आहे जो आपला घाट चालू होणार आहे, तो इथून घाट चालू होतो. तत्पूर्वी मी तुम्हाला इथून थोडासा नजारा दाखवू इच्छितो. हे बघा, इथून घाट चालू होतोय. सो बिफोर दॅट आय विल शो यू द हिल स्टेशन ऑफ तिलारी नगर. इथे आता सध्या कोणीच नाही आहे, पाठीमागं गाड्या थांबल्यात, इथे नाही आहेत. सो इथून मी तुम्हाला हिल स्टेशन दाखवतो. हे बघा, हे आहे तिलारी नगर हिल स्टेशन. आणि हा आहे, एक मिनटं चावी ठेवू दे मला आधी. पण मित्रांनो, इथे एक भयानक परिस्थिती आहे की इथे लोकांनी भरपूर घाण केलेली आहे. बघा, दारूच्या बॉटल्स, पाण्याच्या बॉटल्स, सिगरेटचे पाकिट, सर्व काही टाकलेले. इथे लोक येतात, पार्ट्या करतात, आणि इथेच फेकून जातात सर्व. तर हा बघा, हा जो दिसतोय हा पूर्ण पट्टा आहे, हा कोल्हापूर जिल्ह्यामध्येच येतो. आणि हा रस्ता दिसतोय तुम्हाला, हा आहे तिलारी घाट. तर हा दिसतोय तो तिलारी घाट आहे. आणि ह्या घाटाच्या खालून, म्हणजे हा घाट जिथे संपतो तिथून विसगर या ठिकाणावरून पुढे आपला सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो.
तर ते मध्ये दिसत आहेत पांढरे पांढरे, ते गाव आहे विजगर म्हणून. आणि तसंच जर तुम्ही पुढे बघितलं, पुढे थोडं पाणी दिसतंय तर तिकडे डॅम आहे. आणि ही जी नदी आहे, ही नदी अशी सरळ जाते आणि त्या डॅमला मिळते. सो हा आहे आपला सह्याद्रीचा प्रदेश, सह्याद्रीच्या पर्वतरांगा. आणि ही आपली आहे ॲडव्हेंचर, सह्याद्रीच्या डोंगरामध्ये चढण्यासाठी आणि डोंगर सर करण्यासाठी आपल्याकडे आहे ही ॲडव्हेंचर एक्सपल्स 200. तर कसा वाटला मित्रांनो हा प्रदेश, कसा वाटला तुम्हाला? तिलारी परिसरात हर्णबिल, पॅराडाईज, फ्लायकॅचर, माकडे, बिबट्या, हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. तसेच तिलारी परिसरात 3 प्रमुख धबधबे आहेत, ज्यामध्ये स्वप्नवेल पॉइंट येथील धबधबा विशेषतः प्रसिद्ध आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण असंच पुढे निघू. तर चला, आत्ता आपला तिलारी घाट चालू होतोय आणि हा तिलारी घाट चालू झालेला आहे मित्रांनो. तर माझ्या मागे क्लायमेट बघा, किती खतरनाक क्लायमेट चालू आहे. ढग पण दिसत आहेत. वाव. तर आपल्याकडे ऑफकोर्स ॲडव्हेंचर बाईक असल्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही आहे. सो आपण हा घाट एकदम सुखरूपपणे आणि सुरळीत पार पाडू. तिलारी घाट हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा आणि गोवा राज्य यांना जोडणारा एक निसर्गरम्य व अरुंद घाट मार्ग आहे. हा घाट मुख्यतः तिलारी धरण प्रकल्पासाठी ओळखला जातो. या मार्गावर दाट जंगल, धबधबे आणि तीव्र वळणं असून तो साहसी वाहन चालक आणि पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. घाटातून जाताना निसर्ग सौंदर्य अनुभवता येते. हा घाट कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात वसलेला आहे. तो सह्याद्री पर्वतरांगामध्ये येतो. घाटात दाट जंगल, तीव्र चढ उतार आणि वळणं आहेत. घाटातून तिलारी नदी वाहते, जी पुढे गोव्यात प्रवेश करते. तिलारी घाट पूर्वीच्या काळात महाराष्ट्र व गोवा यांमधील व्यापार व संपर्काचा एक जुना मार्ग होता. कालांतराने येथे तिलारी जलसिंचन प्रकल्प उभारण्यात आला, त्यामुळे परिसराचा विकास झाला. बघा काय नजारा आहे, अप्रतिम दृश्य. आणि थोडं साईडला थांबतो आणि इथून तुम्हाला दाखवतो. तर थांबणं बरोबर नाही आहे उतारावरती आणि एकदम टर्नवरती. वरून जे दाखवलं तेच आहे. ती नदी आहे, पांढरं पांढरं दिसते ते पाणी. थोडं सुकलं आहे, आता पावसाळा चालू झाला की ती नदी भरून निघेल. तर आपण हे बघा, आपण त्या टोकावर होतो जिथे ग्रिल्स दिसत आहेत, त्या टोकावर तिकडून आपण बघितलं होतं. हा रस्ता महाराष्ट्रातला सगळ्यात डेंजर घाटांपैकी एक घाट मानला जातो मित्रांनो. खूप डेंजर आहे, कारण की हा रस्ता खूप छोटा पण आहे आणि एकदम त्याचा जो अँगल आहे तो खूपच तीव्र आहे बघा. त्यामुळे गाड्या चढताना पण थोड्या गाड्या पिकअप घेत नाहीत. आणि लास्ट टाइम इथला जो भाग होता, ही जी भिंत होती ही आत्ता बांधले. तर मित्रांनो हे पूर्ण कोसळलं होतं, त्या साईडला पूर्ण दरी आहे. सो हा जो भाग आहे तो आत्ता बांधून घेतला आहे. पूर्ण दरी ती गेलेली होती खाली. इथे लिहिले बघा, तीव्र उतार वळण आहे, वाहने सावकाश. आणि हे बघा एकदम लेटेस्ट एक्झाम्पल बघा, तर गाडी कशी ठोकले. ही गाडी आहे TN पासिंग
तर गाडी बघा कशी ठोकलेली आहे. आय थिंक गाडीची एअर बॅग ओपन झालेली आहे. तर बघा या घाटामध्ये हे असं आहे. गाडी कंट्रोल नाही झाली, डायरेक्ट गाडी इकडून आली आणि डायरेक्ट ह्या भिंतीवरती मारलेली आहे बघा. तर मित्रांनो, हा घाट जो आहे तो का डेंजर मानला जातो हे तुम्हाला आता समजलं असेल हे लाईव्ह एक्झाम्पल बघून. तर रात्रीचं ही पण गोष्ट 100% रात्रीचीच झाली असेल, कारण की रात्रीचा एवढा अंदाज नाही आहेत ह्या रस्त्याला, त्यामुळे झाले असेल. तर आपण निवांत जायचं, आपल्याला काही घाई नाही आहे. सो हे जे पोल्ट्रीच्या व्हॅन आहेत या डेली इथून अपडाऊन करत असतात. त्या लोकांना या घाटाची सवय झालेली आहे, त्यामुळं ते लोक आरामात हा घाट कव्हर करतात. पावसात मित्रांनो इथे पण भारी दृश्य असतात. पूर्ण पाणथळ एरिया होतो, पूर्ण सगळीकडे धबधबे कोसळतात, वॉटरफॉल, आणि कुठलाही वळण असू दे किंवा काही असू दे, आरामात, आराम के साथ, आरामात. तर बघा मित्रांनो काय परिस्थिती होते. ते काय लगान सांगले आहे तुका फाटी आहे म्हणून, फाटी आहे माचो आणि मागीर जा, स्लोली आहे फाटी. बस बस न्यूट्रल करा दे, झाली. राव राव राव, फाटी घे, फाटी घे, फाटी घे. फर्स्ट टाक, फर्स्ट टाक, फर्स्ट टाक. ब्रेक सोड, ब्रेक सोड. क्लच प्लेट गेली मित्रा, क्लच प्लेट गेली तुझी, पिकअपच घेत नाही, घेतच नाही बघ. क्लच सोडला आहे बघ, क्लच प्लेटच गेली. फर्स्ट गिअरमध्ये आहे, आता सेकंड पडला, आता न्यूट्रल. हे बघ, मे बी क्लच प्लेटचाच प्रॉब्लेम आहे. हे बघ गाडी जातच नाही, क्लच सोडलाय, गिअर टाकलाय, क्लच सोडला, आता न्यूट्रल झाली तुझी गाडी बघ. आता बघ इथं गिअर पडला, क्लच प्लेट गेली. नाही कराय बघ ना, आता फर्स्ट टाकलाय मी, पूर्ण दिलंय, थ्रोटल पूर्ण दिलंय बघ. अवघड झालं आता. तेच बोलतोय, गाडी उठायला पाहिजे. गाडीची क्लच प्लेटचा इश्यू आहे काहीतरी, चढावात उठत नाही. हां मे बी एक थोडा वेळ थांब, एक 15-20 मिनटं थांब, आराम कर, गाडी वाटलास मागे घे आणि मग कारण उतारावर नको थांबू. गाडी मागे घे, घेतो हे कर, हळूहळू घेऊ आपण, घे मागे, बस बस. तो इकडे घे, इकडे घे, इकडे घे, इकडे घे साईडला. चाललेला कुठे? चंदगडला का? आयला क्लच प्लेटचाच इश्यू 100%. गाडी पिकअपच नाही घेत, नाही आहे तो, हे नाही होत. थोडा वेळ थांब, थंड होऊ दे, बघ काय होतंय.
कारण आता गरम झाली ना जास्त गाडी, तर होऊ दे थंड. मी इथेच चाललो आहे हेवाळ्यात. हेवाळ्यात गाव आहे माझं. मी मुंबईवरून आलो होता. हो. बघ एकदा ट्राय करून. जाऊ दे जाऊ दे, अशीच जाणार आता. फर्स्ट मध्येच न्यायला लागेल. नाही, अवघड आहे. त्या मंडळी या चढावामध्ये गाडी जी आहे ती बंद पडली त्यांची, आणि त्यांना बघण्यासाठी ते दोघंजण थांबले. तर त्या बिचाऱ्यांची गाडी पुढेच जात नाही आहे. सो मला असं वाटतं तो क्लच प्लेटचाच इश्यू असेल, कारण की गाडी पिकअप फुल क्लच थ्रोटल दिला, फुल क्लच सोडला तरी गाडी पिकअप नाही घेते. सो क्लच प्लेटचाच इश्यू वाटतोय मला. मग आता त्याने काय केलं की गाडी जी आहे ती चालू केली आणि फुल थ्रोटल देत गाडी त्याने अशी खाली उतरून ढकलत एक्सिलेटर देत पुढे वर वर घेऊन जातोय तो. आता म्हणजे चाललाय तो. तो आता कधी पोचेल आय डोंट नो. तर हे बघा, ही अशी शार्प वळणं. तर मित्रांनो, ही एक गेट आहे जो की प्रकल्प आहे धामणा धरणाचा, त्याची ही एक गेट आहे. तर ते धामणा धरणाचं पाणी एका पाईपच्या मदतीने विजगरमध्ये सोडलं जातं आणि फुल ऑफ फोर्सने टर्बाईनवरती सोडल्यानंतर टर्बाईन फिरून त्याच्यातून वीज जनरेट केली जाते, म्हणजेच इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. सो असा प्रकल्प धामणा धरण आणि विजगर इथे होतो. आता प्रवाशांसाठी एक खास सूचना म्हणजे जे कोणी रायडर्स असतील, जे कोणी इथले वाटसरू असतील त्यांच्यासाठी पावसाळ्यात घाटामार्गे धुके आणि ओलावा असू शकतो. त्यामुळे दिवसाच्या उजेडात प्रवास करणे अधिक सुरक्षित ठरेल. त्यामुळे रात्रीचा प्रवास शक्यतो टाळा. दुसरी गोष्ट, रस्ता अरुंद आणि वळणदार असल्याने वाहन चालकांची गती मर्यादा पाळणे आणि सतर्क राहणे फार आवश्यक आहे. या मार्गाने इंधन, अन्नपदार्थ आणि इतर सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे आवश्यक वस्तू सोबत घेणे उचित राहील. हे मेन आहे. इथे बोर्ड दिसेल तुम्हाला, जलविद्युत केंद्र तिलारी नगर. हे बघा इथे लिहिले तिलारी नगर 1x66 वॅट मेगावॅट द इलेक्ट्रिसिटी जनरेटेड. तर याच्या आतमध्ये जो आहे तो बोगदा आहे. तर मी तुम्हाला एकदा दाखवतो आतमध्ये जाऊन. तर मी बरीच वर्ष गेलेलो नाही आहे, पण तरी पण बघू आपण. आपल्याला आतमध्ये नाही जाता येणार, पण मी बाहेरून तुम्हाला दाखवू शकतो तो बोगदा, कारण मीच बऱ्याच वर्षानंतर मी चाललो बघण्यासाठी. तर इथे हे बघा, इथे गेट टाकले, तर याच्या पलीकडे आपल्याला जाता येत नाही. तर हा इथे बंद असतं. इथे आतमध्ये बोगदा आहे, इथून सोडत नाहीत बघा. महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी मर्यादित, तिलारी जलविद्युत केंद्र तिलारी नगर. हा नो ड्रोन झोन आहे, सो इथे ड्रोन उडवू शकत नाही. तर ते आपल्याला आतमध्ये जायला अलाउड नाही आहे. सो ते तेव्हाच ओपन होतं 31 तारखेला एप्रिलच्या, पण ते आत्ता होतं की नाही हे आपल्याला माहीत नाही. तर आता मी तुम्हाला छोटीशी झलक दाखवली ह्याच्या आतमध्ये. तो
चालू असतो बोगदा आणि त्यांना फक्त ने-आण करण्यासाठी हा जो घाट आहे, हा रामघाट म्हणतो आपण याला, तिलारीचा घाट, तो त्यांच्यासाठी बनवला होता आणि त्यांच्या दळणवळणाच्या साधनासाठी बनवला होता. तर तो कालांतराने त्याच्यानंतर मग बस सेवा चालू झाली आणि मग हा काही वर्षापूर्वी PWDने घेऊन पूर्णपणे तो घाट सर्वांसाठी एकदम खुला केला. आधी पण होताच, पण आता त्याची डागडुगी जी असेल, काही काम आलं किंवा काही झालं तर PWD बघते. नाहीतर त्याच्या आधी एक कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा, मग तो काम करायचा, त्याला किती दिवस जायचे ह्याला काही ताळमेळ नव्हता. त्यानंतर ज्या गाड्या आहेत त्या बंद असायच्या. सो ते तेव्हा खूप क्रिटिकल होतं. आता थोडं इझी झालं आहे. अगेन्स्ट आत्ता 8 महिने, जवळजवळ 8-9 महिने गाडी बंद होती. ST जी आहे ह्या रस्त्याने बंद होती. सो त्याच्यानंतर रस्त्याचं काम झाल्यानंतर मग चालू करण्यात आले. सो हे आहे केंद्रेगाव आणि इथला विसगर चेकपोस्ट आहे बघा. ही आहे चेकपोस्ट. तर इथे चेकिंग केलं जातं. तिलारी घाट हा साहसी प्रवाशांसाठी एक अविस्मरणीय अनुभव देणारा मार्ग आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यजीवांचे दर्शन घेण्यासाठी हा मार्ग आदर्श ठरेल. तथापि रस्ता स्थिती आणि सुरक्षा या बाबींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.